ते 50 दिवस ही जी कादंबरी आहे ही अमरावती विद्यापीठाने अभ्यासक्रमातून बाहेर केली अशा आशयाची बातमी मला वर्तमानपत्र आणि न्यूज पोर्टलच्या माध्यमातून कळली. आणि आपण मला जो प्रश्न केलात की तुम्ही अभ्यासक्रमामध्ये लावण्यासाठी विद्यापीठाशी संपर्क केलात काय, तर मी या माध्यमातून तुम्हाला सांगतोय की मी कुठल्याही विद्यापीठामध्ये कधीही गेलेलो नाही आणि कोणत्याही कुलगुरूशी संवाद साधलेला नाही किंवा मी लेखी अर्ज केलेला नाही. ते 50 दिवस नावाची कादंबरी जी आहे ही मुंबई विद्यापीठामध्ये MA आहे. त्याचबरोबर अहमदनगरच्या स्वायत्त विद्यापीठामध्ये BA सेकंडला आहे आणि आता मागील वर्षी अमरावती विद्यापीठामध्ये BA सेकंडला लागली. फक्त लागल्यानंतरच विद्यापीठ आमच्याशी संपर्क करतं आहे आणि आम्हाला सांगतं आहे की तुमची कादंबरी आम्ही अभ्यासक्रमात घेतलेली आहे. लागण्यापूर्वी कुठलाही ते व्यवहार किंवा पत्रव्यवहार करत नाही. चला असो. तर अलीकडे विद्यापीठाने जो निर्णय घेतलेला आहे हा निर्णय एकंदरीत अयोग्य निर्णय आहे आणि माझ्या मते खऱ्या अर्थाने ही अघोषित आणीबाणी आहे. लेखकासाठी कलावंतासाठी हा काळ अनुकूल नाही आहे. या काळामध्ये लेखकांनी काय लिहावं, कुठल्या बाजूने लिहावं हे सत्ता जर ठरवत असेल तर लेखन स्वातंत्र्यावर साहजिकच गदा आणण्यात येईल आणि होत आहे. मुळातच लेखन स्वातंत्र्य, कलेचं स्वातंत्र्य हे अबाधित असलं पाहिजे. यावर कुठल्याही राज्यसत्तेचं अंकुश लागता कामा नये. आणि आज लेखक म्हणून मला जी घुसमट जाणवते आहे ही घुसमट, ही भीती आहे, ही दहशत आहे. आज विद्यापीठाने अशा प्रकारचे जे कृत्य केल्यामुळे माझा परिवार हा चिंतेत आलेला आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये लेखन असल्यामुळे विद्यापीठ हे पुस्तक बाहेर काढते तर निश्चितच भारतीय जनता पक्ष म्हणजे देश आहे आणि भारतीय जनता पक्ष विरोधी असेल तर मग निश्चितच हे लेखन देशाच्या विरोधात असलं पाहिजे असंही म्हणता येईल. म्हणून आजच्या घडीला आमचा परिवार हा संकटात सापडलेला आहे. आम्ही अतिशय दहशतीमध्ये आहोत विद्यापीठाच्या या निर्णयामुळे. आज अनेक लेखकांनी आपापल्या लेखण्या थांबविलेल्या आहेत, ठेवून दिलेल्या आहेत. कारण कोण कधी फोन करेल आणि कसले कसले मॅसेज देतील याचा काही नेम नाही. खऱ्या अर्थाने माझ्या मते आज मी ठामपणे सांगतोय की ही अघोषित आणीबाणी आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.